चला आज जाणून घेऊया त्या बासरीचा गूढ अर्थ, जी शिकवते की प्रेम म्हणजे अर्पण आणि प्रत्येक सूर म्हणजे देवाचं स्मरण. बासरी म्हणजे प्रेमाचं माध्यम. भगवान श्रीकृष्णांच्या हातातील बासरी ही केवळ एक वाद्य नाही, ती प्रेमाचं माध्यम आहे, जे मानव आणि परमेश्वर यांच्या दरम्यानचा अदृश्य पूल बनतं. जेव्हा कृष्ण बासरी वाजवतात तेव्हा त्या सुरातून फक्त संगीत नाही तर प्रेमाचं स्पंदन वाहतं. गोपिका, गायी, पक्षी, झाडं, सगळं निसर्ग एकाच लयीत थिरकायला लागतं. हा आवाज म्हणजे प्रेमाचं आवाहन आहे, जो सृष्टीतील प्रत्येक जीवाला आठवण करून देतो की आपण सर्वजण एकाच दिव्य प्रेमाचं अंश आहोत. श्रीकृष्णाचं प्रेम हे कोणत्याही एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही. ते सर्वांना समान आहे, निष्काम, निरपेक्ष आणि करुणामय. त्यामुळेच त्यांच्या बासरीचा आवाज कोणालाही वेगळं करत नाही, तो सर्वांना जोडतो. ज्याच्या कानात ती बासरी पडते त्याचं हृदय प्रेमाने ओथंबून जातं. राग, द्वेष, मत्सर यांचा अस्तित्वच हरवून जातो. बासरी म्हणजे प्रेमाचा प्रवाह, जो एकाच क्षणात मनुष्याच्या आतली करुणा जागवतो. ती आपल्याला शिकवते की खरं प्रेम म्हणजे मिळवणं नव्हे, तर अर्पण करणं आहे. जसं बासरी स्वतःचं काही ठेवत नाही, तशीच ती तिचं अस्तित्व श्रीकृष्णांच्या हातात अर्पण करते. तिच्यातून जे सूर उमटतात ते तिचे नसतात, ते श्रीकृष्णांचे असतात. हीच खरी प्रेमाची ओळख आहे. जेव्हा मनुष्य आपला अहंकार, आपले विचार, अपेक्षा विसरतो आणि पूर्ण शरणागतीने प्रेम करतो, तेव्हा देव त्याच्या माध्यमातून बोलतो, जसा कृष्ण बासरीतून बोलतात. कृष्णाची बासरी आपल्याला सांगते, प्रेम हे केवळ भावना नाही, ते एक शक्ती आहे जी सृष्टीला एकत्र बांधते. जेव्हा प्रेमात स्वार्थ नसतो, तेव्हा ते ईश्वराच्या प्रेमासारखं शुद्ध आणि अनंत होतं. त्या बासरीच्या सुरात एक असा जादू असतो, जो मनाला नाचवतो, हृदयाला वितळवतो आणि आत्म्याला शांती देतो. ती सांगते, जोपर्यंत तू स्वतःच्या मर्यादा विसरत नाहीस, तोपर्यंत देवाचं प्रेम अनुभवू शकत नाहीस. म्हणूनच बासरी ही प्रेमाचं माध्यम आहे. ती ईश्वराचं प्रेम मानवापर्यंत आणि मानवाचं प्रेम ईश्वरापर्यंत पोहोचवते. ती आत्मा आणि परमात्मा यांचं एकरूपत्व दाखवते. बासरीचा प्रत्येक सूर म्हणजे देवाच्या प्रेमाचं आमंत्रण. तो सूर आपल्याला आठवण करून देतो की जीवनाचं खरं सार प्रेमात आहे आणि प्रेमातच ईश्वर आहे. बासरी स्वतःसाठी वाजत नाही, ती देवासाठी वाजते. तिच्यातून वाहणारं प्रेम हे निष्काम आणि शाश्वत आहे. आपणही जर मनात अहंकार, अपेक्षा आणि भीती सोडून दिली, तर आपलं जीवनही त्या बासरीसारखं होईल, जिथे प्रत्येक श्वास प्रेमाचा होईल आणि प्रत्येक क्षण ईश्वराचा. जय श्रीकृष्ण.